चैत्यभूमीच्या या ठिकाणी आपण मुंबई येथे पोहोचलेलो आहे। या ठिकाणी संपूर्ण भारतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग जो आहे, जे त्यांचे अनुयायी आहे, ते या ठिकाणी नतमस्तक होण्याकरिता चैत्यभूमी येथे पोहोचलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना न्याय, हक्क, समता व बंधुता अशी शिकवण दिली आणि त्याचेच पाईक म्हणून सर्व जनसैलाब इथे उसळलेला आहे। आपण बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशी परिपक्व राज्यघटना दिलेली आहे। 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण झालेला होता आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण भारतातील लोक आलेले आहे। आपण बघू शकता सर्व शुभ्र वस्त्र धारण करून या ठिकाणी निळे दुपट्टे आणि या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। परिनिर्वाण दिन है डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का, सब लोग यहाँ पे पहुँचे हैं पूरे भारत के कोने कोने से, तो क्या बताना चाहोगे? यार यह सबको शुभकामना है कि सब जने दुख में शामिल हुए हमारे बाबा साहेब आम्बेडकर के। इनके लिए मैं एक शेर बोलना चाहता हूँ। कोणता आला नाही देव धावूनी, कुणी लावली नाही आम्हा माया, बाबासाहेबांनी आम्हा दिली छाया, त्याच्या छत्रछायासाठी वाढलो आम्ही, त्याला करतो आम्ही त्रिवार वंदन, त्रिवार वंदन। जय भीम, जय बुद्ध। आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशाच्या कानोकोपऱ्यामधून आलेले सर्व अनुयायी एक संघ या ठिकाणी त्यांनी दाखवलं, संघटित झालेत आणि ते खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे आणि अभिवादन करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी येणार आहे। तरी आम्ही या ठिकाणची आमची मित्रमंडळी आम्ही औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर, वाळूज महानगर, राजनगाव शेणपुंजी येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे। तरीसुद्धा या अभिवादनानिमित्त सर्वांना सांगू इच्छितो, एकत्र असावं, एकत्र राहावं। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत। शांततेने पार पाडा। तर यांनी जे सांगितलेलं आहे दादांनी, एकत्रित राहून आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन इथून काही विचार घेऊन गेले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे।